10 पहिला कोरिन्थियन पत्र अध्याय 10 और उसका 1 से लेके 13 तक। आणि त्याचे 1 ते 13 पर्यंत। फर्स्ट कोरिन्थियन चैप्टर 10 पहिला कोरिन्थियन पत्र अध्याय 10 वर्ड्स 1 to 13 त्याचे 1 ते 13 पर्यंत। पहिला कोरिन्थियों की पत्री पहिला कोरिन्थियन पत्र अध्याय 10 10 उसका 1 से लेके 13 तक। त्याचे 1 ते 13 पर्यंत। फर्स्ट कोरिन्थियन चैप्टर 10 पहिला कोरिन्थियन पत्र अध्याय वर्ड्स 10 1 to 13 त्याचे 1 ते 13। हे भाइयों, मैं नहीं चाहता कि तुम इस बात से अनजान रहो कि हमारे सब बाप दादे बादल के नीचे थे और सबके सब समुद्र के पार हो गए। सबने बादल में और समुद्र में मूसा का बपतिस्मा लिया। सबने एक ही आत्मिक भोजन किया और सबने आत्मिक जल पिया, क्योंकि वे सब आत्मिक चट्टान से पीते थे जो उनके साथ साथ चलती थी। वह चट्टान मसीह था। परंतु परमेश्वर उनमें से बहुत लोगों से प्रसन्न न हुआ, इसलिए वे जंगल में ढेर हो गए। ये बातें हमारे लिए दृष्टांत ठहरी कि जैसे उन्होंने लालच किया वैसे हम बुरी वस्तुओं का लालच न करें। न तुम मूर्ति पूजक बने, जैसे कि उनमें से कितने बन गए थे। जैसे लिखा है कि लोग खाने पीने बैठे, खेलने कूदने उठे। और न हम व्यभिचार करें, जैसे उनमें से कितनों ने किया। एक दिन में 23,000 मर गए। और न हम प्रभु को परखे, जैसे उनमें से कितनों ने परखा और सांपों के द्वारा नष्ट किए गए। तुम न कुड़कुड़ाओ, जिस रीति से तुम कितने कुड़कुड़ाए और नष्ट करने वाले द्वारा नष्ट किए गए। परंतु ये सब बातें जो उन पर पड़ी दुष्टांत पृथ्वी हमारे ऊपर थी, वे हमारी चेतावनी के लिए जगत के अंतिम समय में रहते लिखी गई। इसलिए जो समझता है मैं स्थिर हूँ, वो चौकस रहे कि कहीं गिर न पड़े। तुम किसी ऐसी परीक्षा में न पड़े जो मनुष्य के सहने के बाहर हो। परमेश्वर सच्चा है, वो तुम्हें सामर्थ्य से बाहर परीक्षा में पड़ने न देगा, वरन परीक्षा के साथ विकास भी करेगा कि तुम उसे सह सको। बंधुजन, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले। मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बप्तिस्मा झाला। त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्यायले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते। तो खडक तर ख्रिस्त होता। या गोष्टींविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही, तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, यामुळे त्यांचा रानात नाश झाला। ह्या गोष्टी आपल्याला उदाहरण दाखल झाल्या, अशा हेतूने की त्यांनी लोक धरला तसा आपण वाईट गोष्टीचा लोक धरू नये। त्यांच्यापैकी कित्येक मूर्तिपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका, कारण लोक खायला प्यायला बसले, नंतर नाच तमाशा करायला बसले, असे शास्त्रात लिहिलेले आहे। त्यांच्यापैकी कित्येकाने जाणकर्म केले व ते एका दिवसात 23,000 मरून पडले। तेव्हा आपण जाणकर्म करू नये। त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या मागे योगी नाश पावले। तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये। त्यांच्यापैकी कित्येकाने कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले। तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका। या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर उतरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीपर्यंत जेवून पोहोचलो आहोत, त्या आपल्या बोधासाठी ते लिहिलेले आहे। म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्यांनी पडू नये म्हणून सांभाळावे। मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुजरली नाही आणि ते विश्वसनीय आहे, तर तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभवण्याचे उपायही करेल, यासाठी की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे। पर प्रार्थना करो। पवित्र पिता, हम आपको धन्यवाद देते वचन की सेवा को आपके हाथों में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए तू सहायता करना। जो हम सुनते वही पालन करने के लिए सहायता करना। करुणा दया रखना प्रभु। हे मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, दया रखो प्रभु। वचन का अर्थ समझने के लिए तू मदद करना। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है। धन्यवाद देते पिता, यीशु के नाम से आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। हमने जैसे गए हफ्ते में देखा था, सोमवार को हमने देखा था कि 2 तुरैयों को परमेश्वर ने बनाने के लिए कहा था। आणि आपण गेले सोमवारी पाहिलं की 2 कर्णदिवे बनवायला सांगितलं चांदी की 2 तुरिया आणि ते सुद्धा चांदीच्या 2 कर्ण। जब वो तुरैया फूकी जाती थी आणि जेव्हा जेव्हा तो कर्ण बाजूने द्यायचा, उन्हें कैसे निकलना है और प्रस्थान करना है और क्या परमेश्वर के लिए एकत्रित होना है, उसके बारे में वो लोग समझ पाते थे। आणि त्यांना कसं निघायचं आहे, प्रस्थान करायचं आहे किंवा देवासाठी त्यांना एकत्रित व्हायचं आहे, ते लोक समजून घ्यायचे। हमने गए हफ्ते में देखा था कि
कि परमेश्वर हमें वचन के द्वारा क्या करता है, तुरही फूककर हमें जागरूक करता है। आणि गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं की देव वचनाच्या द्वारे काय करतो, कर्ण वाजून आपल्याला तो जागृत जब करतो। तुरही फूकी जाती है आणि जेव्हा कर्ण वाजवणे तो तो जहाँ कहीं लोग होंगे वो जागरूक हो जाते हैं। आणि जिथे कुठे लोक असतात ते लोक जागृत और वो लोग होतात। क्या करते थे, जो तुरही फूकी उसका अनुसरण करने के लिए तैयार हो जाते थे। आणि ते लोक काय करायचे, जिथे कर्ण वाजवण्यात आलेला आहे त्याचं अनुसरण करण्यासाठी ते लोक तयार व्हायचे। उसी रीति से प्रियो, परमेश्वर का वचन ये तुरही है। आणि त्याच रीतीने प्रियांनो, देवाचं वचन हे कर्ण और आहे। जब जब वो हमारे लिए फूका जाता है, जब जब वो हमारे लिए प्रचार किया जाता है, आणि जेव्हा जेव्हा तो आपल्यासाठी वाचवले जातो, त्याचा प्रचार करण्यात तो येतो। हम क्या होनी चाहिए, हम जहाँ कहीं भी है जागरूक हो जाना चाहिए आणि आपण काय केलं पाहिजे, आपण जिथे कुठे आहोत आपण जागृत और झालं पाहिजे परमेश्वर के लिए अपने आप को तैयार कर देना चाहिए। आणि देवासाठी स्वतःला आपण तयार केलं पाहिजे। तो आज हम परमेश्वर का वचन हमसे कहता है, आणि आज देवाचं वचन आपल्याला म्हणतं। सबसे पहले उसने हमें भाई बोलकर संबोधन किया है। आणि सर्वात पहिले त्याने आपल्याला बंधू जन म्हणून हम संबोधले मसीह के आहे। भाई है, आणि आपण ख्रिस्ताचे बंधू छोटे आहोत भाई है, आणि लहान और बंधू आपस आहोत। में भी हम एक दूसरे के भाई है। आणि आपसामध्ये सुद्धा आपण एकमेकांचे भाऊ आहोत। इसमें पौलुस हमें भाई बोलकर संबोधन करता है आणि म्हणून पौल आपल्याला बंधू जन म्हणून संबोधत और आहे। खास वो कहता है कि तुम्हें ना परमेश्वर का ज्ञान होना चाहिए, तुम अनजान नहीं रहना चाहिए, तुम्हें मुझे ये मालूम नहीं था, ऐसा तुम्हें मालूम, ऐसा तुम बोलना नहीं चाहिए। आणि हाच पौल म्हणतो की तुम्हाला देवाचं ज्ञान असलं पाहिजे आणि ही गोष्ट मला माहित नव्हती असं तुम्ही अनजान नसावे। बाइबल हमें क्यों दिया गया मालूम, आणि बायबल आपल्याला का देण्यात क्योंकि आलेला आहे? ऑलरेडी सब कुछ हमें परमेश्वर बाइबल के द्वारा बता दिया है। आणि पहिलेच देवाने बायबलच्या द्वारे सर्व काही आपल्याला सांगितलेलं सबसे आहे। लास्ट जो अध्याय है प्रकटीकरण, यानी जिसे हम प्रकाशित वाक्य कहते हैं, रेवलेशन, ये क्यों दिया गया, ताकि हमें पहले ही सब कुछ मालूम हो जाना चाहिए। आणि सर्व शेवटचा जो अध्याय आहे प्रकटीकरण, तो का देण्यात आलेला आहे की आपल्याला सर्व पहिले माहिती असलं पाहिजे। तो हम यहाँ देखते हैं कि कौन सी बात से अनजान नहीं होना चाहिए। आणि त्यात आपण पाहतो की कोणत्या गोष्टीपासून आपण अनजान हम नसावं। सबको जुना करार मालूम है, परमेश्वर ने मोसेस के द्वारा इस्राएलियों को मिस्र देश से गुलामी से बाहर निकाला। आणि आपल्याला सर्वांना जुना करार माहिती आहे की देवाने मोशेच्या द्वारे इस्रायली लोकांना मिस्र देशातून बाहेर काढले और लाल समुद्र दुभाग कर उनको सूखी भूमि से लेकर गया, आणि लाल समुद्राला दोन भाग करून त्यांना कोरड्या भूमीवरून चालवलं उनको चट्टान से पानी पिलाया, आणि त्यांना खडकातून पाणी दिलं मन्ना खिलाया आणि त्यांना मन्ना दिला और इस रीति से उन्हें कहाँ तक, कनान देश तक वहाँ पहुँचाया। आणि या रीतीने त्यांना कनान देशापर्यंत पोहोचवलं। लेकिन यहाँ हम देखते हैं कि परमेश्वर उनमें से बहुत लोगों से खुश नहीं था। आणि इथे आपण पाहतो की देव त्या लोकांपासून संतुष्ट नव्हता। उनके साथ यीशु मसीह, यहाँ लिखा है, खास करके लिखा है देखो कि मसीह जो चट्टान है वो उनके साथ साथ चलता था। आणि इथे देण्यात आहे की ख्रिस्त जो खडक होता तो त्याच्या सोबत सोबत चालायचा। यीशु ने उनको जुने करार में उन मसीहों को, उन इस्राएलियों को छोड़ा नहीं था। आणि येशूने त्यांना जुन्या करारामध्ये त्या इस्रायली लोकांना सोडलं नव्हतं। लेकिन हम देखते हैं कि इस्राएली लोग हमेशा हट और जिद करते बैठे। आणि आपण पाहतो की इस्रायली लोक नेहमी हट्टी आणि जिद्दीपणा करत राहिले। परमेश्वर ने सभी इस्राएलियों को बाहर निकाला था, आणि देवाने सर्व इस्रायली लोकांना बाहेर काढलं लेकिन होतं। परमेश्वर ने जब उनको जंगल से लेकर गया, आणि देव जेव्हा त्यांना जंगलामधून घेऊन गेला परमेश्वर ने उनको परखा आणि देवाने त्यांना कि पारखलं वो कैसे हैं, आणि ते लोक कसे आहेत सचमुच वो मेरे लिए निकले हैं क्या, आणि खरोखर ते लोक माझ्यासाठी मुझ पर निघाले आहेत भरोसा का? करते हैं क्या। आणि माझ्यावरती ते लोक विश्वास ठेवतात इस का? वचन को आप व्यवस्था विवरण अध्याय 4 में पढ़ सकते हैं, आणि या वचनाला तुम्ही अनुवाद अध्याय 4 मध्ये वाचू शकता। जहाँ परमेश्वर कहता है, व्यवस्था विवरण अध्याय 4 में परमेश्वर का वचन कहता है आणि अनुवाद अध्याय 4 मध्ये देवाचं वचन म्हणतं कि मैंने तुम्हें आठव्या अध्यायामध्ये डिटोनॉमी, व्यवस्था विवरण अनुवाद डिटोनॉमी अनुवाद अध्याय 8 अध्याय 8 और उसका 2 से पढ़ो। आणि त्याचं 2 पासून वाचूया। तुला नीट करावे आणि तुझ्या मनात काय आहे, म्हणजे तुझ्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पाहावी, म्हणून तुझा देव परमेश्वर याने गेली 40 वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले याचे स्मरण कर। क्या कहता है परमेश्वर? कहता है कि तेरे मन में क्या चालू है, तू सचमुच मेरी आज्ञाओं का पालन करेगा या सचमुच तू मेरे पीछे चलना चाहता है क्या? ये चेक करने के लिए परमेश्वर ने उनको कितना साल, 40 साल तक मरुभूमि में घुमाकर लेकर गया। आणि त्याच्या मनामध्ये काय आहे आणि खरोखर ते लोक त्याच्या आज्ञेचं पालन करतील का हे परखण्यासाठी देवाने काय केलं, त्यांना मरुभूमीमधून तो 40 वर्षांपर्यंत चालवत नेला। उन्हें जो जो चाहिए वो समय समय पर दिया। आणि त्यांना जे काही हवं आहे ते त्यांना वेळोवेळी दिलं।
लेकिन उन्होंने क्या किया? आणि त्यांनी काय केलं? उन्होंने परमेश्वर को प्रसन्न नहीं किया। आणि त्या लोकांनी देवाला प्रसन्न केलं नाही। लिखा है कि परमेश्वर उन बहुतों से प्रसन्न न हुआ। आणि लिहिलेलं आहे की देव खूप लोकांपैकी प्रसन्न नव्हता। और वो जंगल में ढेर हो गए, इन्हें मर गए, वहाँ कनान देश को नहीं पहुंचे। आणि त्यांचा जंगलामध्ये नाश झाला, ती लोक तिथेच मरून गेले आणि ती लोक कनान देशापर्यंत पोहोचले तो फिर वो लोग कौन थे? आणि मग ती लोक कोण होते? वो वही लोग थे जो अपने आप को स्थिर बोलते थे, मैं परमेश्वर में स्थिर हूँ, मैं परमेश्वर के पीछे चल रहा हूँ, लेकिन वो गिर पड़े। आणि तीच लोक जी लोक काय करायचे, स्वतःला स्थिर म्हणायचे की मी देवामध्ये स्थिर आहे, आणि ती लोक पडून गेले। जैसे उन्होंने उनमें से बहुत लोगों ने लालच किया आणि त्याच्यापैकी खूप लोकांनी लोभ केला, मूर्ति पूजा किया आणि मूर्ति पूजा केली। जब सिनाई पर्वत पर मोसेस पहाड़ पर चला गया, आने के लिए टाइम पकड़ा, तो वो लोगों ने मूर्ति बना दी, बछड़े की मूर्ति बनाकर उसकी आराधना करने लगे, भक्ति करने लगे। वो लोग 40 दिन के अंदर, सिर्फ 40 दिन के अंदर वो लोग भूल गए परमेश्वर ने किए हुए चमत्कार को, लाल समुद्र दुर्भागा उसको भी भूल गए। और अभी 40 ही दिन हुआ मोसेस पहाड़ पर गया, सिर्फ 40 डेज, आणि तो 40 दिवस ती लोक विसरून गेली। तो लोग बोला नहीं, मोसेस मर गया, क्या मालूम कौन सा ईश्वर है किसने हमको बाहर निकाला, ये हारून हमारे लिए देवता बना। आणि ते लोक म्हणू लागले की काय नाही, ते मोशे मरून गेलेला आहे आणि काय नाही, ते कोणत्या देवाने आम्हाला बाहेर काढलं, तू काय कर ना आमच्यासाठी काय म्हणून देव बनव। हारून ने मूर्ति बना दी बछड़े की, आणि अरुणाने काय केलं, मूर्ति बनवली, लोग उसके सामने नाच रहे थे आणि लोक त्याच्यासमोर नाचत खा रहे थे आणि खात आप होते। सबको तो मालूम है ना, संसार में जो मूर्ति का होता है तो कैसे लोग करते हैं, आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जगामध्ये जेव्हा मूर्ति बसते लोक कशा रीतीने वैसे करतात, ये लोग भी कर रहे थे। आणि कशाच रीतीने ही लोक सुद्धा करत वो होते, लोग थे व्यभिचार करने वाले लोग थे, आणि व्यभिचार करणारे लोक होते। मसीह परमेश्वर उनके मध्य में है। परमेश्वर आप अग्नि स्तंभ के द्वारा, मेघ स्तंभ के द्वारा उनकी अगुवाई करता है, लेकिन वो लोग व्यभिचार भी कर रहे थे। आणि देव त्यांच्या मध्यभागी आहे, मेघस्तंभाद्वारे आणि अग्निस्तंभाद्वारे देव त्यांची अगुवाई करतो। ती लोक काय करत होते, व्यभिचार करत होते। उन्होंने परमेश्वर की परीक्षा की, आणि त्या लोकांनी देवाची परीक्षा क्या केली। परमेश्वर ये कर सकता है? आणि देव हे करू शकतो का? आपको मटन दे सकता है? आणि आम्हाला तो मटण देऊ आपको रोटी शकतो दे का? सकता है? आम्हाला तो भाकर देऊ हमें शकतो ये का? दे सकता है? आणि आम्हाला तो हे देऊ शकतो का? जब परमेश्वर सब कुछ दे सकता है, इतना चमत्कार कर सकता है, तो क्या मांस नहीं दे सकता? आणि देव सब काही करू शकतो, एवढी चमत्कार करू शकतो, पण तो त्यांना माफ देऊ शकत नाही लेकिन का? लोगों ने परमेश्वर को हमेशा परखा, आणि लोकांनी काय केलं, नेहमी देवाला खटकलं, कुड़कुड़ाए, परमेश्वर के हमेशा कुड़कुड़ाए। क्यों परमेश्वर हमें मिस्र से निकाला, अच्छे खासे हम लोग मिस्र में थे, क्यों हमें मोसेस तूने निकाला, हमेशा परमेश्वर के अगेंस्ट कुड़कुड़ाते थे। आणि ते लोक नेहमी देवाच्या विरोधामध्ये कुरकुर करायचे की का मोशे तो आम्हाला मिस्र देशातून बाहेर काढलं। इसीलिए प्रियो, वो लोगों से परमेश्वर खुश नहीं था। आणि म्हणून प्रियांना त्यापासून देव संतुष्ट नव्हता। आज परमेश्वर हमें भी यही कहता है। आणि आज देव आपल्याला सुद्धा हेच म्हणतो। बाइबल में ये जो लिखा गया है, आणि बायबलमध्ये हे जे देण्यात आलेलं आहे, हमारे लिए दृष्टांत रूपी लिखा गया है। आणि आपल्यासाठी हे दृष्टांत रूपी देण्यात आलेलं हम आहे। अंतिम दिनों में, यहाँ लिखा है हम अंतिम दिनों में, समयों में रहने वाले लोगों के लिए, आणि इथं देण्यात आलेलं आहे की शेवटच्या काळामध्ये आपण जे राहत आहोत त्या यानी व्यक्तीसाठी, हमारे लिए। म्हणजे आपल्यासाठी। हमारा भी बपतिस्मा हुआ, आणि आपल्याला सुद्धा बपतिस्मा हमें झाला, भी यीशु ने मिस्र देश से यानी शैतान की गुलामी से निकाला। आणि आपल्याला सुद्धा येशूने मिस्र देशामध्ये म्हणजे शैतानाच्या गुलामीतून हम बाहेर भी काढलं, प्रभु भोजन लेते हैं, आणि आपण सुद्धा प्रभुभोजन घेतो, पवित्र आत्मा का जल पीते हैं, आणि पवित्र आत्माचं जल पितो। बराबर है। लेकिन प्रभु हमसे कहता है हम में से कोई भी मूर्ति पूजा न करे, लालच न करे, कुड़कुड़ाई नहीं और व्यभिचार नहीं करे, ऐसे कोई भी गंदा काम हम न करें। आणि देव आपल्याला म्हणतो की आपल्यापैकी लोकांनी काय करू नये, व्यभिचार करू नये, कुरकुर करू नये आणि मूर्तिपूजा करू नये। लिखा है कि वो लोग नष्ट हुए, आणि देण्यात आलेलं आहे की ती लोक नष्ट और झाले, वही परमेश्वर है आज भी। आणि तोच देव आहे आज सुद्धा। परमेश्वर कल, आज और युगानुग एक सा है, वो बदलता नहीं। आणि देव काल, आज आणि युगानुग एक साथ आहे, तो कधीही बदलत नाही। परमेश्वर समय देता है हमें बदलने के लिए। आणि देव वेळ देतो आपल्याला बदलण्यासाठी। प्रियो, हमसे कोई गलत काम न हो, इसलिए हम क्या करना चाहिए, जागरूक रहना चाहिए। आणि म्हणून प्रियानं आपल्याकडून कोणतं चुकीचं काम होऊ नये म्हणून आपण जागरूक राहिलं इसलिए पाहिजे। हम जो अपने आप को परमेश्वर में स्थिर कहते हैं, आणि म्हणून आपण जे स्वतःला देवामध्ये स्थिर म्हणतो, वही हम कोई पापों में, जालों में पड़कर गिरकर फंस न जाए और इनके जैसे नाश न हो, इसलिए अपने विषय में चौकसी रखो। आणि आपण पापामध्ये फसून नाश आपला होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, स्वतःची चौकशी केली इसलिए पाहिजे। पौलुस कहता है मसीह की दौड़ अच्छी दौड़ो। आणि म्हणून पौल म्हणतो की ख्रिस्ताची जी धाव आहे ती चांगली आहे। 24 वचन से पढ़े, आणि 24 वचनापासून वाचूया। 9 का 24, आणि 9:24 पहला करंती की पत्री पहिलं करंथीकरांचं पत्र 24 से, 9 का 24 आणि 9:24 पासून। शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते। हमने देखा है कि जब संसार में रेसिंग होती है, बहुत लोग दौड़ते हैं, लेकिन इनाम किसको मिलता है?
आणि जे बक्षीस आहे ते कोणाला भेटतं किसी एक को। आणि कोणा एकाला। हे तुम्हाला ठाऊक नाही काय? ये आपको मालूम है मतलब, है ना? हाँ असे धावा की तुम्हाला ते मिळेल। हाँ, तो वैसे ही परमेश्वर भी आपको कहता है, पौलुस भी कहता है, तुम भी उसी रीति से दौड़ो। कैसे रीति से? कि तुम्हें प्राइज मिलना चाहिए। तुम्हें क्या प्राइज मिलना चाहिए? स्वर्ग। आणि तुम्हाला काय बक्षीस भेटलं पाहिजे? स्वर्ग। प्रियो, हम एक साथ कितने भी दौड़ेंगे, आणि ते आपण एक सोबत किती धाव घेऊ? अगर आप मेरे से पहले भी चले गए, आणि जर तुम्ही माझ्यापेक्षा या पहिले गेला मैं आपसे पहले गए, किंवा जर मी तुमच्यापेक्षा पहिले गेले, हाँ, तो जो पहले पहुंचेगा, आपके मेरे समय पे मैं पहुंची, मैं फर्स्ट, आपके समय पर आप पहुंचे, आप फर्स्ट। आणि जर तुमच्या वेळेला तुम्ही जर पहिले पोहोचला तर तुम्ही पहिले, आणि जर माझ्या वेळेला मी पोहोचले तर मी पहिले। हम जब भी पहुंचेंगे, हमने हमारी रेस पूरी की है। आणि आपण जेव्हा घरी पोहोचू आपण आपले धाव पूर्ण केलेले आहे। ये याद रखो आणि हे और लक्षात ठेवा। सबको प्राइज है। आणि सर्वांना बक्षीस आहे। जैसे संसार में जब किसी एक को प्राइज मिलता है, हमारे मसीह के राज्य में ऐसा नहीं है। जो लोग दौड़ेगा, अपनी रेस पूरी करेगा, उसको सबको प्राइज है। आणि जगामध्ये कोणा एकाला बक्षीस भेटतं, परंतु ख्रिस्तामध्ये जो कोणी धावतो त्याला सर्वांना बक्षीस आहे। लेकिन ऐसे दौड़ो, लक्ष्यहीन नहीं, मतलब इधर उधर देखकर नहीं, दौड़ना है बोलकर दौड़ो मत, या पीछे मुड़कर नहीं, परंतु अपने सामने मसीह को लक्ष्य रखकर, मसीह कहाँ पर है? आणि ख्रिस्त कुठे आहे? हमें जाना कहाँ है? आणि आपल्याला जायचं कुठे आहे? हमें भी दौड़ वैसे ही दौड़ना है। आणि आपल्याला सुद्धा धाव त्या रीतीने धावायची हमें आहे। इसीलिए गिरना नहीं, आणि म्हणून आपल्याला यासाठी पडायचं इसलिए नाही, हमें स्थिर रहना है आणि म्हणून आपल्याला स्थिर और राहायचं मसीह आहे, की दौड़ पूरी करना है। आणि ख्रिस्ताची जी धाव आहे तिला पूर्ण करायचं रुकना आहे, नहीं है, आणि आपल्याला थांबायचं नाही, हमें मसीह के राज्य में चलना है, दौड़ना है और खड़े रहना है। आणि आपल्याला ख्रिस्ताच्या राज्यामध्ये चालायचं आहे, धावायचं आहे आणि उभं राहायचं आहे, रुकना नहीं है, आणि आपल्याला थांबायचं नाही, इधर उधर देखना नहीं। आणि इथे तिथे आपल्याला पाहायचं अगर नाही, दौड़ने वाला इधर देखेगा, आणि जर धावणारा इकडे पाहिजे, दाहिनी ओर आणि जर डाव्या या बाजूला बाई ओर, किंवा उजव्या बाजूला, उसकी दौड़ रॉन्ग हो सकती है, रुक भी सकती है। आणि त्याची जी धाव आहे ती चुकीची होऊ शकते किंवा थांबू सुद्धा इसलिए शकते। इस संसार में जो हमें पाप में अभिलाषाओं में गिराते हैं, हमें उन्हें नहीं देखना है। आणि म्हणून या जगामध्ये जी लोक आपल्याला पापामध्ये पाडतात, अभिलाषांमध्ये पाडतात, आपल्याला तिकडे पाहायचं हम नाही, मसीह तक, हम स्वर्ग तक न जाए, ये शैतान की इच्छा है। आणि आपण स्वर्गापर्यंत जाऊ नये ही शैतानाची इच्छा आहे। इसीलिए वो हमेशा हमारे बाजू से, दाहिनी ओर से, बाई ओर से, पीछे से वो आवाज देता है। हमें हमारे जो पाप है, जैसे छोटे बच्चों को क्या करना पड़ता है, आणि लहान मुलांना काय करावं लागतं? उनका मन अपने पास, अपनी ओर दिखाने के लिए उनको आवाज देकर, है ना, कुरकुरा या चॉकलेट, डेयरी मिल्क दिखाना पड़ता है। फिर बच्चे क्या हो जाते हैं, आणि मग मुलं काय होतात? जो ऐसे सीधे सीधे ऐसे चलने वाले बच्चे, वो इधर चलने लगते आणि सरळ चालणारी मुलं ती वाकडी चालू लागतात। और अक्सर शैतान को हमारे पाप, हमारी कमजोरियां मालूम है, आणि नेहमी शैतानाला आपले जे पाप आहे, जी निर्बलता आहे ती त्याला माहीत और आहे, वो उसी में हमें गिराना चाहता है। आणि तो त्याच्यामध्येच आपल्याला पाडायची इच्छा और ठेवतो। हमारी दौड़ जो है मसीह की, वो रुकाना चाहता है। आणि आपली जी धाव आहे ख्रिस्ताची तिला थांबू इच्छितो। इसीलिए जो हम सब ऐसे समझते हैं मसीह में हम स्थिर है, तो चौकस रहो कि हम गिरे नहीं। आणि जर आपण स्वतःला समजतो आपण ख्रिस्तामध्ये स्थिर आहोत, तर चौकशी करा की तुम्ही पडू नये। और सबसे मेन बात, हम दूसरों को मसीह है, हम मसीह है बोलकर हम सिखाते हैं, आणि आपण दुसऱ्यांना शिकवतो की ख्रिस्ती आहोत, लेकिन हम दूसरों को सिखाते सिखाते हम निकम्मे हो गए, हम पाप में गिर रहे, हमसे ही गलतियां हो रही है, तो हम क्या हो जाएंगे? आणि दुसऱ्यांना शिकवतो जर आपण पापामध्ये पडत आहोत तर आपण काय होऊ? निकम्मे हो जाएंगे और लोगों परमेश्वर की महिमा देने वाले नहीं, दोष लगाने वाले हो जाएंगे। आणि आपण देवाला गौरव देणारे नाही, परंतु दोष लावणारे होतो। इसलिए पौलुस कहता है, मैं मेरी देह को मारता हूँ, कुटता हूँ और वश में लाता हूँ। आणि म्हणून पौलुस म्हणतो माझं जे देह आहे त्याला मी मारतो, कुटतो आणि माझ्या स्वतःच्या कंट्रोल वशामध्ये करता करतो, हूँ, मेरे शरीर की अभिलाषाओं को मैं कंट्रोल करता हूँ। आणि माझ्या शरीराचे जे काही अभिलाषा आहेत त्यांना मी नियंत्रण मुझे करतो, मेरे अंदर भी शरीर में कुछ भावनाएं, कुछ इच्छाएं उठती है, आणि माझ्या शरीरामध्ये जे काही भावना किंवा ज्या काही इच्छा उसे उठतात मैं कंट्रोल करता हूँ। आणि त्यांना मी और नियंत्रणामध्ये कंट्रोल करतो, करते समय मुझे असहनीय होता है, आणि जेव्हा नियंत्रण करत असतो जेव्हा मला असहनीय तो मैं होतं उसे मारता हूँ, आणि मी त्याला मारते, यानी न करता हूँ। यातनाएं होती उसे मैं सहता हूँ, आणि जे काही यातना होतात त्यांना मी सहन क्यों? करतो, ताकि हम जो स्थिर है वो गिरे नहीं। आणि का आपण जे स्थिर आहोत ते आपण पडू नये, बी केयरफुल। आणि म्हणून काळजीपूर्वक जुना राहा। करार में जो कुछ हुआ वो हमारे लिए लिखा गया है, आणि जुन्या करारामध्ये जे काही झालेलं आहे ते आपल्यासाठी लिहिण्यात आलेलं आहे, हमारे लिए दृष्टांत रूप भी लिखा गया है। आणि आपल्यासाठी ते दृष्टांतरूपी लिहिण्यात आलेलं परमेश्वर आहे, ने उनको नहीं बख्शा, वो हमें भी नहीं बख्शेगा। आणि देवाने त्यांना सोडलं नाही तो आपल्याला सुद्धा सोडणार इसलिए नाही, जागरूक रहो, आणि म्हणून जागृत राहा। इन सब पापों से
दूर रहो आणि या सर्व पापांपासून दूर राहा परमेश्वर को खुश करने वाले बनो आणि देवाला खुश करणारे बना परमेश्वर को आनंदित करने वाले बनो आणि देवाला आनंदित करणारे बना और स्वर्ग में जो आपके लिए मुकुट रखा है आणि स्वर्गामध्ये तुमच्यासाठी जे मुकुट ठेवलेला न आहे मुरझाने वाला आणि ना मुरझाणारे वो पाना है आणि ते तुम्हाला प्राप्त करायचं स्वर्ग आहे में जाना है और हमें मुकुट भी पाना है आणि आपल्याला स्वर्गामध्ये जायचं आहे आणि तो मुकुट सुद्धा प्राप्त याद करायचा रखो आहे जो कोई दौड़ेगा उसे मुकुट है आणि जो कोणी धावेल त्याला मुकुट आहे इसलिए मसीह की दौड़ पूरी करो आणि म्हणून ख्रिस्ताची जी धाव आहे तिला पूर्ण करा ये जो इस्राएली इनमें से बहुत से लोग मसीह की दौड़ पूरी नहीं कर पाए बीच में ही ढेर हो गए आणि हे जे इस्रायली आहे त्यांच्यापैकी खूप लोकांनी ख्रिस्ताची जी धाव आहे तिला पूर्ण करू शकले नाही ती लोक बरेच ढेर झाले परीक्षा की घड़ी में गिर गए आणि परीक्षेच्या परिस्थितीला ती लोक पडून गेले परीक्षा की घड़ी में गिर गए आणि परीक्षेच्या घडीला ती लोक पडून हम गेले परीक्षा की घड़ी में नहीं गिरना आणि आपल्याला परीक्षेच्या वेळेला पडायचं बाइबल नाही हमें बताता है हमारी परीक्षा हमारे सैनिक के बाहर परमेश्वर नहीं लेता आणि बायबल आपल्याला सांगता आपली जी परीक्षा आहे ती आपल्या सहनशक्तीच्या पलीकडे और घेत नाही. परमेश्वर परीक्षा भी इसलिए लेता है ताकि हमारे अंदर सहन शक्ति हो आणि ते परीक्षा सुद्धा यासाठी घेतो की आपल्यामध्ये सहनशक्ती और असावी हमारे अंदर सहन शक्ति लाने के लिए कभी कभी परमेश्वर हमारे लोगों का इस्तेमाल करेगा आणि आपल्यामध्ये सहनशक्ती आणण्यासाठी देव कधी कधी आपल्या लोकांचा वापर ऐसा ही करेल परमेश्वर सहन शक्ति नहीं डालेगा आणि असंच देव सहनशक्ती टाकणार नाही हमें हमारे लोगों को सहते हुए हमारे घर के लोगों को हमारे चर्च के लोगों को एक दूसरे को सहते हुए हमारे अंदर सहन शक्ति आएगी आणि आपल्या घरातील व्यक्तींना किंवा एकमेकांना सहन करता वेळेस आपल्यामध्ये सहनशक्ती येईल इसलिए प्रियो परमेश्वर को प्रसन्न करने वाले बनो आणि म्हणून प्रियानं देवाला प्रसन्न करणारे बना जितने लोगों ने परमेश्वर को प्रसन्न नहीं किया उनमें से सभी लोग ढेर हो गए कैलेब और जोशुआ ये दोनों छोड़कर बाकी जितने उम्र वाले लोग थे सभी लोग मर गए आणि जेवढे ते देवाला प्रसन्न केले नाही ते सर्वांचा नाश झाला कालेब आणि जोशुआ यांना सोडून बाकी के जितने 20 साल की उम्र वाले लोग थे जो बाद में बड़े हो गए वही लोग वहाँ कनान देश में प्रवेश कर चुके आणि जेवढे 20 वर्षाचे होते नंतर ती लोक मोठे झाले आणि तीच लोक कनान देशामध्ये प्रवेश करू अभी शकले उस काल में परमेश्वर ऐसा हम सोचते कि परमेश्वर ने तुरंत मारा परमेश्वर ने भी उनको समय दिया चेंज होने के लिए उनको समय दिया आणि आपण विचार करतो की त्या काळामध्ये देवाने त्यांना लवकर मानलं परंतु देवाने त्यांना बदलण्यासाठी वेळ दिला 40 साल दिया आणि 40 वर्ष त्यांना दिली वैसे ही प्रभु हमें भी बदलने के लिए हमारा स्वभाव बदलने के लिए हमें पाप से दूर रहने के लिए हमें भी समय देता है आणि तसंच देव आपल्याला सुद्धा बदलण्यासाठी पापापासून दूर राहण्यासाठी देव आपल्याला सुद्धा वेळ देतो इसलिए परमेश्वर को अप्रसन्न करने वाले लोग मत बनो आणि म्हणून प्रियानं देवाला अप्रसन्न करणारी लोक बोलू नये लालच मूर्ति पूजा व्यभिचार कुड़कुड़ाना परीक्षा लेना परमेश्वर को चेक करना इन पापों से बचे रहो आणि लोक मूर्ती पूजा देवाला परमपणे व्यभिचारापासून पापांपासून दूर राहा और हमेशा मसीह की राह पर चलते रहो आणि नेहमी ख्रिस्ताच्या मार्गावरती चालत राहा मसीह की राह पर चलते 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 अगर आप दौड़ सकते हो दौड़ते दौड़ते अपने परमेश्वर ने आपके लिए मुकुट रखा है स्वर्ग में उसे प्राप्त करो आणि ख्रिस्ताच्या मार्गावरती चालत असताना जर तुम्ही धावू शकता तर तुम्ही धावत काय करा तुमच्यासाठी जो काही मुकुट ठेवलेला आहे त्याला प्राप्त एक करा विनती है कि इतना दौड़कर बीच रास्ते में अपना दौड़ना बंद मत करो आणि एकच विनंती आहे की तुम्ही एवढं धावल्यानंतर तुमचं जे धावणं आहे ते मध्ये रस्त्यामध्ये तुम्ही सोडू इतने नका साल से आप मसीह की राह करो आणि एवढ्या वर्षांपासून तुम्ही ख्रिस्ताच्या मार्गावरती इतने आहे साल से मसीह में होकर आणि एवढ्या वर्षांपासून ख्रिस्तामध्ये असून फिर आप रुक गए आणि मग जर तुम्ही थांबलात तो इतने साल से किया हुआ प्रभु में परिश्रम व्यर्थ होगा आणि एवढ्या वर्षांपासून जे देवामध्ये परिश्रम केलेला आहे ते व्यर्थ हम होणार इतने आहे साल से प्रभु में कर रहे हमें कैसे भी मुकुट पाना है स्वर्ग जाना है आणि आपण एवढ्या वर्षांपासून देवामध्ये आहोत आपल्याला कसंही मुकुट प्राप्त करायचं आहे स्वर्गामध्ये स्वर्ग जायचं में आहे जाना ही है आणि स्वर्गामध्ये आपल्याला जायचं बाइबल में आहे हमें बताया गया है कि हमें बलपूर्वक प्रवेश करना है आणि बायबलमध्ये सांगण्यात आलेलं आहे की आपल्याला पूर्ण बलपूर्वक आपल्याला प्रवेश करायचा आहे आसानी से हमें स्वर्ग जाने के लिए दुष्ट नहीं देता है आणि सहजरित्या आपल्याला स्वर्गामध्ये जाण्यासाठी दृष्ट देत बहुत नाही सारी रुकावटें वो डालता है आणि खूप सारे अडथळे तो टाकतो इसीलिए हम प्रभु में बलवान होते हुए हमें एंट्री करना है आणि म्हणून आपल्याला प्रभूमध्ये बलवान होत आपल्याला त्याच्यामध्ये प्रवेश करायचा जब आहे आपको ट्रेन में बहुत गर्दी रहती है आणि जेव्हा ट्रेनमध्ये खूप गर्दी असते और प्लेटफॉर्म पे भी बहुत गर्दी रहती है आणि प्लॅटफॉर्मवरती सुद्धा खूप गर्दी जब असते आप ट्रेन आती है आणि जेव्हा ट्रेन येते आप लोग क्या करते हो आणि तुम्ही लोक काय आपको करता तो कैसे भी ये ट्रेन पकड़ना है आणि कशी तुम्हाला ही ट्रेन पकडायची आप आहे कैसे चढ़ते हो आणि तुम्ही कसं चढता हाँ? पूरी ताकत लगाकर आणि पूर्ण ताकद सबसे लावून. पहले आप अपनी तैयारी करते हो आणि सर्वात पहिले तुम्ही स्वतःची तयारी करता अगर आपका इधर पीछे में कुछ पैसा वैसा रहेगा तो पूरा अंदर उधर डाल देते हो आणि त्याच्यामध्ये जर काही पैसे असते तुम्ही आतमध्ये टाकून बैग देता में ऊपर करते हो आणि बॅग वरती करता तैयार हो जाते हो अपना बैग भी पकड़ते हो आणि तयार होता बॅग वगैरे तुम्ही पकडले लेडीज रहेगी तो ओढ़नी वोढ़नी पिकअप करते हो बांधते हो निकालते हो
बैग पकड़कर एकदम जबरदस्ती पुश कर घुसते आणि एकदम जबरदस्ती तुम्ही काय करता आतमध्ये घुसता. अगर ये देखना है ना तो बदलापुर में देखना. आणि जर हे पाहायचं आहे तर तुम्ही बदलापूरमध्ये पहा. बदलापुर में स्टेशन पे ऐसा खड़ा रहने का. आणि बदलापूरमध्ये स्टेशनमध्ये उभं राहायचं. क्या खरं. अरे तो ट्रेन में से भी देख सकते हैं, लेकिन ट्रेन से भी ज़्यादा प्लेटफॉर्म से देखने के लिए बड़ा अच्छा है. आणि प्लॅटफॉर्मवरती पाहायला खूप चांगलं वाटतं. क्या खड़े रहते आदमी लोग भी और औरतें भी. कोई लोग तो चारों ट्रेन ही पकड़ लेते हैं. आणि काही लोक चालू ट्रेन पकडतात. वो लोग में वो टैलेंट रहता है, वो लोग पहले से बहुत प्रैक्टिस किया रहता है. लेकिन बाकी भी सब लोग युद्ध के जैसे तैयार ऐसे खड़े रहते और ऐसे घुसते 2-3 एक साथ टक्कम अटके रहते तो निकलते अटक के निकलते. बेचारे कुछ गरीब लोग रहते वैसे हो गया. चलिए को मिलेगा क्या देखते चले. हाँ हो गया थोड़ा सा फिर चलो. नहीं तो कोई लोग ऐसे ही करेंगे दूसरी ट्रेन आने पर. वैसे ही प्रियो हमें बलपूर्वक स्वर्ग में प्रवेश करना है. आणि तसंच ट्रेननं आपल्याला सुद्धा बलपूर्वक स्वर्गामध्ये प्रवेश करायचा नाश आहे. नहीं होने देना. आणि नाश होऊ द्यायचा नाही. जागरूक रहो आणि जागृत राहा. प्रभु को खुश करो आणि देवाला खुश करा. प्रभु को बहुत खुश करो. आणि देवाला खूप खुश करा. इतना खुश करो आणि एवढं खुश करा कि जब आप प्रभु के पास पहुंचोगे ना आणि जेव्हा तुम्ही देवाजवळ पोहोचाल तो प्रभु खुशी से सबसे बुलाना चाहिए, ये है मेरा बेटा. आणि देवाने आनंदाने सर्वांना मिळवलं पाहिजे की हा माझा मुलगा यहाँ आहे. तक जब आप पृथ्वी पर भी उसे खुश करते रहोगे तो जैसे मैं आपको बताती हूँ, अय्यूब ने परमेश्वर को बहुत खुश किया. आणि एवढ्याने देवाला खूप खुश केलं. उसने क्या कहा शैतान को. आणि त्याने शैतानाला काय म्हटलं. तो मेरे दास अय्यूब को देखा है क्या. आणि तू माझ्या दास अय्यूबाला पाहिलेला आहे का. वो मेरी कितनी करता है. आणि मग तो माझी किती स्तुती करतो. परमेश्वर कितना गर्व से एकदम अय्यूब पर कितना भरोसा उसने कर उसकी तारीफ कर शैतान को बोला कि देख देख मेरा अय्यूब. आणि एवढ्यावरती खूप विश्वास ठेवून त्याची तारीफ करून देवाने शैतानाला सांगितलं की बघ माझा अय्यूब है ना. तो ऐसा हमारे विषय पर बोलना चाहिए. आणि असं आपल्याबद्दल सुद्धा बोललं पाहिजे. खुश होना चाहिए आणि खुश झालं पाहिजे. इसलिए परमेश्वर को खुश करने वाला जीवन जियो. आणि म्हणून देवाला खुश करणारे जीवन जगावे. इन बातों से बचे रहो. आणि या सर्व गोष्टींपासून वाचत राहा. प्रभु आपको आशीष. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. हम प्रार्थना करें. या आपण प्रार्थना करूया. आंखों को बंद करेंगे आपण डोळे बंद करूया और हम प्रार्थना. आणि आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र नाम में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते. मेरे राजा मेरे मान पवित्र सेनाधीश पिता इन सबको प्रभु मूर्ति पूजा से प्रभु पवित्र पिता अविश्वास से प्रभु लालच से घबराहट से परीक्षा से प्रभु दूर रहने के लिए सहायता करना. इन सब की सुधि लेना, इन सब के मनोरथ को पूरा करना. प्रभु तुझे अप्रसन्न करने वाला जीवन कभी न जिए. और ये सभी प्रभु कितने सालों से बहुत सालों से बचपन से कोई तो बचपनों से प्रभु आपके पीछे चलते हैं. इसलिए प्रभु बीच में कभी भी नाश होने नहीं देना. ये स्थिर है, आगे भी स्थिर रहने के लिए मदद करना. मसीह के राज्य पर कभी गिरने नहीं देना. प्रभु तूने कहा ना जो तुम्हें नहीं चाहिए उसके लिए पहले से प्रार्थना करो. आज मैं यही प्रार्थना करती हूँ, ये कभी गिरने नहीं देना, कभी भी नहीं प्रभु. दूसरों को सिखाते सिखाते ये निकलने ठहरे ऐसा कभी होने नहीं देना. इनकी सुधि लेना, इनकी रक्षा करना, अंत तक तेरे राज्य में बने रहने के लिए सहायता करना. प्रभु इनके लिए जो न मुरझाने वाला मुकुट स्वर्ग में रखा है उसे पाने के लिए मदद करना. प्रभु ये सब जब स्वर्ग में मुकुट पहनेंगे तब प्रभु ये खुद बोलेंगे धन्यवाद, अच्छा हुआ मुझे प्रभु तूने सियोन कलीसिया दिया. यीशु इन सबको न मुरझाने वाला मुकुट तू इनके सिर पर जरूर रखेगा, जरूर रखेगा और ज़रूर रखेगा. मैं विश्वास करती हूँ प्रभु ये सभी स्वर्ग जाएंगे और ये कभी भी नाश नहीं होंगे. क्योंकि तूने इन्हें नाश होने के लिए नहीं परंतु जीवन पाने के लिए तूने इन्हें बुलाया है, चुना है. इन सब की सुधि लेना प्रभु इन्हें बहुत आशीषित करना. धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना, सदानंदित रहने के लिए सहायता करना, इनके मनोरथ को पूरा करना, इनके वैवाहिक कौटुंबिक जीवन में शांति देना. ये जो कुछ तुझसे मांगा है तूने इनको दिया, इसलिए धन्यवाद देते. जैसे तूने इन्हें सुरक्षित से लाया, सुरक्षित घर पे पहुँचाना, हर एक पाप से, बुराई से, दुष्टाई से दूर रखना, सदा में मगन रहने के लिए सहायता करना, इनके मनोरथों को पूरा करना. प्रभु इनको बहुत आशीषित करना. प्रभु बच्चों को आशीषित करना, गंदे वासना भरे लोगों से दूर रखना, पवित्र शुद्ध जीवन तुझ में जीने के लिए सहायता करना, तुझ में बने रहने के लिए सहायता करना. इनके माता पिता को आशीषित करना.
जवानों को आशीषित करना, जवानी की विराशा से दूर रखना, शुद्ध पवित्र जीवन जीने के लिए सहायता करना, इन सबको दीर्घायुष्य देना। प्रभु ये सब अपने फैमिली लाइफ में बहुत आनंदित हो प्रभु, सदा आनंदित रहे प्रभु। धन्यवाद देते प्रभु, ये ऊंच पर रहेंगे प्रभु। धन्यवाद देते, सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको दे और आपका दास होने के नाते भी मैं इन्हें आशीषित करूँ। ये फूले फले फलवंत हो जाए, बहुगुणित हो जाए, संख्या में बढ़ जाए, यीशु के नाम से आमीन।